नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि यामधील सर्व प्रश्नांची तयारी करा। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा। प्रश्न पहिला अ मध्ये 5 बहुपर्यायी प्रश्न दिलेले असतात। त्यामधील पहिला प्रश्न पहा, जनुकातील न्यूक्लियोटाइडने अचानक आपली जागा बदलण्याच्या क्रियेला डॅश म्हणतात। तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातलं आपलं उत्तर आहे उत्परिवर्तन म्हणजेच पर्याय क। तर तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये उत्तराचं वर्णाक्षर नोंदवायचं आहे, उत्परिवर्तन असं लिहायचं नाही। पुढे दुसरा उपप्रश्न, डॅश हे मानवी शरीरातील अवशेषांग नाही। या ठिकाणी जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यामधील आंत्रपुच्छ, माकडहाड आणि अक्कलदाढा ही अवशेषांगे आहेत। मग अवशेषांग नाही कोणतं, तर सुळे, पर्याय क हे आहे या प्रश्नाचे उत्तर। पुढील प्रश्न, आसामच्या मानस अभयारण्यातील डॅश या प्राण्याला धोका उत्पन्न झाला आहे। तर उत्तर आहे एक शिंगी गेंडा। पण विद्यार्थी मित्रांनो, सर्व पर्याय वाचायचे, कारण ड या पर्यायामध्ये कधीकधी वरील सर्व पर्याय बरोबर असा ऑप्शन दिलेला असतो आणि ते तिन्ही पर्याय बरोबर असतात, त्यामुळे एकच पर्याय वाचून उत्तर नोंदवायचं नाही। पण या प्रश्नामध्ये मात्र आपलं उत्तर आहे पर्याय अ, एक शिंगी गेंडा। पुढील उपप्रश्न, पुढीलपैकी डॅश हा पर्यावरण स्नेही ऊर्जा स्रोत आहे। तर यामध्ये कोळसा, खनिज तेल आणि अणुइंधन ही जीवाश्म इंधन आहेत, हे पर्यावरण स्नेही नाहीत, यांच्या ज्वलनातून प्रदूषण होते। तर जलविद्युत हा काय आहे, पर्यावरण स्नेही ऊर्जा स्रोत आहे, पर्याय ब। पुढील प्रश्न, रासायनिकदृष्ट्या व्हिनेगर म्हणजे डॅश आम्ल होय। तर रासायनिकदृष्ट्या व्हिनेगर म्हणजे ॲसेटिक आम्ल आणि ॲसेटिक हा पर्याय आहे ड, म्हणजे उत्तराचं वर्णाक्षर येईल ड। प्रश्न पहिला ब, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। हा प्रश्नसुद्धा 5 गुणांसाठी असतो। यातला पहिला उपप्रश्न आहे, सरीसृप व सस्तन प्राणी यांना जोडणारा दुवा कोणत्या प्राण्याला म्हटले जाते। तर त्याचं उत्तर आहे डकबिल प्लॅटिपस या प्राण्याला सरीसृप व सस्तन प्राणी यांना जोडणारा दुवा असे म्हटले जाते। दुसरा उपप्रश्न, पुढील चित्रातील अयोग्य कृती कोणती ते लिहा। आता पहा, या ठिकाणी आपल्याला चित्रामध्ये गाडी दिसते, इथं मुलाचा अपघात झालेला आहे आणि बाकी सर्वजण मोबाईल घेऊन चित्रीकरण करण्यामध्ये काय आहेत, व्यस्त आहेत। खरं तर या अपघातग्रस्त व्यक्तीला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे, पण तसं इथं घडत नाही। म्हणजेच या चित्रात आपल्याला माणुसकी आणि संवेदनशीलता नाही हे दिसते। पुढील तिसरा उपप्रश्न, बेकरी उद्योगात कोणत्या सूक्ष्मजीवाचा वापर केला जातो। तर बेकरी उद्योगामध्ये सॅक्रोमायसिस सेरेविसी या सूक्ष्मजीवाचा वापर केला जातो। पुढील चौथा उपप्रश्न, एका शब्दात उत्तर लिहा। देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन आणि त्या वनाला म्हटलं जातं देवराई। तर या प्रश्नाचं उत्तर आहे देवराई। पुढील 5वा उपप्रश्न, आकृतीत दाखवलेल्या अलैंगिक प्रजननाचा प्रकार लिहा। तर आकृतीमध्ये काय दाखवलेलं आहे पहा, स्पायरोगायरा आहे इथं आणि त्याचे 2 खंड दिसत आहेत आपल्याला, म्हणजे हा खंडीभवन हा प्रकार आहे। तर उत्तर आहे खंडीभवन आणि स्पायरोगायराचं खंडीभवन दाखवलेलं आहे। प्रश्न दुसरा अ, शास्त्रीय कारणे लिहा, कोणतीही 2। आता प्रश्न दुसऱ्यामध्ये 2 शास्त्रीय कारणं आपल्याला लिहायची आहेत आणि 4 गुण असतात। तर पाहूया आपण पहिलं शास्त्रीय कारण, तंतुमय पदार्थ हे एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे। आता याचं उत्तर पहा, आहारातील तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही, परंतु न पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये तंतुमय पदार्थाची आपल्याला खूप मदत होते। तसेच काही तंतुमय पदार्थाची इतर पदार्थाच्या पचन क्रियेमध्ये सुद्धा आपल्याला मदत होते। म्हणून पालेभाज्या, फळे, धान्ये यापासून मिळणाऱ्या तंतुमय पदार्थांना महत्त्वाचे पोषक द्रव्य मानले जाते।
दुसरा शास्त्रीय कारण आहे, सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते. तर सरीसृप हे शीतरक्ती प्राणी असतात. त्यांच्या शरीरात तापमान नियंत्रण करण्याची सोय नसते. परिसराचे तापमान जसे वरखाली होते त्याप्रमाणे सरीसृप प्राण्यांचे तापमानही वरखाली होते. त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते. तिसरा शास्त्रीय कारण आहे, जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या अनुक्रमे वाहते पाणी, सूर्यप्रकाश आणि वारा यांच्या मदतीने तयार केल्या जातात. हे ऊर्जा स्रोत म्हणजेच जलसाठा, वेगाने वाहणारा वारा, सूर्यप्रकाश हे सर्व शाश्वत आहेत, म्हणजेच कधीही न संपणारे आहेत. या उलट कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल यांचे साठे मर्यादित असून अजून काही वर्षांनी ते संपुष्टात येणार आहेत. ते परत मिळवता येणार नाहीत. जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या मात्र शाश्वत असल्याने आपल्याला त्या परत मिळवता येणार आहेत, म्हणून त्यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा असे म्हणतात. प्रश्न दुसरा ब, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतीही 3. इथं 3 प्रश्नांची उत्तरे लिहिल्यानंतर आपल्याला 6 गुण मिळणार आहेत. तर पाहूया पहिला प्रश्न. आकृतीत दाखवलेल्या प्राण्याचा वर्ग ओळखून त्या वर्गाची कोणतीही 2 वैशिष्ट्ये लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, आकृती आपल्याला दिलेली असते परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेत. आता ही आकृतीमधील प्राण्याचा वर्ग ओळखण्यापूर्वी आपल्याला तो प्राणी माहीत पाहिजे. तर त्या प्राण्याचं नाव आहे सायकॉन म्हणजे स्पंज. आता या प्राण्याचा समावेश रंध्रीय किंवा फोरिफेरा या प्राणी संघामध्ये केला जातो. एवढं लिहिल्यानंतर तुम्हाला 1 गुण मिळणार आहे आणि त्याची 2 वैशिष्ट्ये लिहिल्यानंतर बाकी 1 गुण आपल्याला मिळणार आहे. तर बघा वैशिष्ट्य काय आहेत. असममित शरीर आणि दुसरं वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्यपूर्ण कॉलरपेशी, शरीरावर ऑस्टिया नावाची अनेक छिद्रे. तर तुम्हाला इथं दिसत असतील अनेक छिद्र दिसत आहेत आणि ही छिद्र यांनाच काय म्हटलं जातं, ऑस्टिया. दुसरा प्रश्न आहे त्यामधील जाधव मोलाई पयांग यांच्या गोष्टीतून आपणास काय बोध मिळतो. तर जाधव मोलाई पयांग यांच्या गोष्टीतून आपल्याला अथक परिश्रम, कर्तव्य आणि निसर्गाबद्दलची आवड ही मूल्ये समजतात. सामान्य माणूस देखील मनात आणल्यास निसर्ग संरक्षण आणि संवर्धन याबाबत भरीव कामगिरी करू शकतो हे देखील आपल्याला या गोष्टीतून समजते. तिसरा उपप्रश्न आहे मानवी आरोग्याच्या संबंधित जैवतंत्रज्ञानाचे 2 उपयोग लिहा. तर विविध रोगांचे निवारण करण्यासाठी जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने निरनिराळ्या लसी तयार करण्यात येतात आणि काही आवश्यक संप्रेरके जशी इन्सुलिन आणि सोमॅटोट्रोफिन ही जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने निर्माण केली जातात. तसेच रक्त गोठवणारे घटक देखील निर्माण करता येतात. पुढील चौथा उपप्रश्न आहे उपयोगाच्या अनुषंगाने पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. आता इथं मध्ये काय दिलेलं आहे पहा, झॅन्थन डिंक आणि 4 बाजूला 4 पर्याय इथं दिलेले आहेत. तर ते पर्याय आपण इथं भरलेले आहेत. पहिला लिहिला आहे उच्च प्रतीचा कागद, टूथपेस्ट, वस्त्रांचे रंग आणि तणनाशक. हे उपयोग आपल्याला या झॅन्थन डिंकचे आहेत. तर हे 4 पर्याय बरोबर लिहिले की प्रत्येकी अर्धा याप्रमाणे 2 गुण आपल्याला मिळणार आहेत. पुढील 5वा उपप्रश्न आहे आकृतीतील चिन्हे काय दर्शवतात ते लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आकृतीमध्ये अ आणि आ अशी 2 चिन्हे दिलेली आहेत पहा. यापैकी अ हे चिन्ह विक्षोभक पदार्थ दर्शवते. आता विक्षोभक पदार्थाच्या संपर्कात आल्यास त्वचा, नेत्र, नासिका मार्ग इत्यादी नाजूक भागांवर रासायनिक प्रक्रिया होऊन परिणाम होतात. एखाद्या वेळी जास्त काळपर्यंत अशा पदार्थाच्या संपर्कात राहिल्यास दमा किंवा काही त्वचारोग होण्याचा संभव असतो. हे चिन्ह विषारी पदार्थ दर्शवते. विषारी पदार्थाची सहज चव घेणे, त्यांचा वास घेणे अशा क्रिया केल्यास आपल्या जीवावर सुद्धा बेतू शकते. त्यामुळे असे पदार्थ विषारी आहेत हे स्पष्टपणे त्यावर लिहिलेले असणे आवश्यक आहे आणि म्हणून विषारीपणा दर्शवणारे चिन्ह अशा पदार्थावर काढलेले असते. तर तुमच्या लक्षात आले असेल, पहिलं जे चिन्ह आहे ते विक्षोभक आहे आणि किंवा विक्षोभक पदार्थ दर्शवते आणि दुसरं आ हे चिन्ह आहे ते विषारी पदार्थ
दर्शवते त्याच्यावरती डेंजर असा मार्क आपल्याला दिसतो. पुढील प्रश्न तिसरा. पुढील प्रश्न सोडवा कोणतेही 5 आणि 5 प्रश्नांना एकूण 15 गुण म्हणजे प्रत्येकी 3 गुणांचा एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. बघा पहिला उपप्रश्न. डार्विन यांचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत थोडक्यात लिहा. आता या पहिल्या उपप्रश्नामध्ये हा अ दिलेला आहे म्हणजे पुढे आ वगैरे असणार आहेत. तर डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आपल्याला थोडक्यात लिहायला सांगितलं आहे. पहा इथं. चार्ल्स डार्विनने नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. यासाठी त्याने विविध प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा करून त्यांच्या निरीक्षणावरून सक्षम ते जगतील असे मत मांडले. याचे स्पष्टीकरण देताना डार्विन काय म्हणतो पहा. सर्व सजीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. निर्माण झालेले जीव जगण्यासाठी जीवघेणी स्पर्धा करतात. जो सक्षम असतो तो या स्पर्धेत टिकून राहतो, म्हणजे जो सक्षम नसतो तो जिवंत राहू शकत नाही. पुढे सक्षम जीवाच्या शरीरात जगण्यासाठी आवश्यक गुणधर्म असतात. हे निसर्गच निवडतो. निसर्गात सुयोग्य जीवच जगतात. बाकीचे टिकाव धरू शकत नाहीत आणि टिकाव धरू शकत नाहीत म्हणजेच ते मरून जातात. जगलेले जीव पुनरुत्पादन करून स्वतःच्या वेगळ्या वैशिष्ट्यांसकट नवीन प्रजाती तयार करतात. हे आहे डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताचे स्पष्टीकरण. यामधील आ हा प्रश्न काय आहे पहा. हा सिद्धांत स्पष्ट करणारी 2 उदाहरणे द्या. आता हा सिद्धांत स्पष्ट करणारी उदाहरणं काय आहेत पहा. तर कीटक आणि पक्ष्यांच्या वैशिष्ट्यामुळे आपल्याला ही उदाहरणे हा सिद्धांत काय होतो या उदाहरणांच्या साहाय्याने समजतो. ई आहे. वरील सिद्धांतासाठी डार्विन यांनी कोणते पुस्तक प्रसिद्ध केले. तर ओरिजिन ऑफ स्पीसीज हे पुस्तक डार्विन यांनी काय केलेलं आहे, प्रसिद्ध केलेलं आहे. तर अशा प्रकारे अ आ ई प्रत्येकी 1-1 असे 3 गुण तुम्हाला मिळणार आहेत. पुढील उपप्रश्न आहे. फरकाचे प्रत्येकी 3 मुद्दे लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो 3 गुणांचा प्रश्न आहे आणि 3 मुद्दे लिहायचे आहेत. तर सूत्री पेशी विभाजन आणि अर्धसूत्री पेशी विभाजन. तर सूत्री पेशी विभाजनात गुणसूत्रांची पेशी पाहिजे या ठिकाणी. सूत्री पेशी विभाजनात गुणसूत्रांची संख्या बदलत नाही. द्विगुणित पेशी काय होतात, द्विगुणितच राहतात. तर अर्धसूत्री पेशी विभाजनामध्ये गुणसूत्रांची संख्या अर्धी होते आणि द्विगुणित पेशी होतात. त्यानंतर एका जनक पेशीपासून 2 जन्य पेशी निर्माण होतात सूत्री विभाजनामध्ये. तर अर्धसूत्री पेशी विभाजनामध्ये एका जनक पेशीपासून 4 जन्य पेशी निर्माण होतात. तिसरा फरक आहे. सूत्री पेशी विभाजनाच्या केंद्रक विभाजनात मध्यावस्था, पूर्वावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था अशा एकूण 4 पायऱ्या येतात. तर अर्धसूत्री पेशी विभाजनात भाग 1 आणि भाग 2 अशा 2 प्रमुख पायऱ्या असतात. इथपर्यंत लिहिलं तरी चालणार आहे. पुढे काय आहे पहा. प्रत्येक भागाच्या पुन्हा पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था अशा एकूण 4 पायऱ्या असतात. म्हणजे सूत्री विभाजनाच्या डायरेक्ट 4 पायऱ्या पडतात. तर अर्धसूत्री पेशी विभाजनामध्ये भाग 1 आणि भाग 2 अशा प्रथम प्रमुख 2 पायऱ्या आणि पुन्हा प्रत्येक पायरीचे 4 अवस्था तयार होतात. पुढील तिसरा उपप्रश्न आहे. पुढील चिन्ह संकेत काय सांगतात त्या आधारे तुमची भूमिका लिहा. आता इथं चिन्ह संकेत काय सांगतायत बघा. अ, आ आणि ई असे संकेत आहेत. अ काय सांगतो तर हे चिन्ह पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण, कपात या प्रक्रिया दर्शवते. बघा इथं बाण दाखवलेला आहे. तर कपात, पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण ही प्रक्रिया दर्शवते. नैसर्गिक साधन संपदेचा अपव्यय टाळावा हे या चिन्हातून आपल्याला समजते. दुसरं जे आहे त्यामध्ये काय सांगितले तर हे चिन्ह पाणी वाचवा हा संदेश आपल्याला देते. पहा नळ बंद केलेला दाखवलेला आहे. आणि तिसरं जे चिन्ह आहे हे चिन्ह सौर ऊर्जेची कास धरा असा संदेश आपल्याला देते. या ठिकाणी सिलिकॉनची प्लेट दाखवलेली आहे म्हणजे सौर ऊर्जेचा वापर अधिकाधिक करा हे आपल्याला दर्शवते. आता यामध्ये आपली भूमिका काय आहे पहा. नैसर्गिक साधनसंपदा काळजीपूर्वक वापरली पाहिजे, याचा अपव्यय करता कामा नये. कपात, पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण अशा उपायांनी आपण नैसर्गिक संपदा सुरक्षित आणि संवर्धित ठेवली पाहिजे. पाणी हेच जीवन आहे, त्यामुळे पाण्याचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. सौर ऊर्जा हा पुनर्नवीकरणीय ऊर्जा स्रोत असल्यामुळे, शिवाय आपल्या देशात मुबलक सौर ऊर्जा उपलब्ध असल्यामुळे त्याचा वापर करावा आणि प्रदूषणकारी आणि संपुष्टात येत चाललेल्या जीवाश्म इंधनाचा वापर आपण कमी करावा. ही भूमिका आपली राहणार आहे. पुढचा चौथा उपप्रश्न आहे. त्यामध्ये अ काय दिला आहे पहा.
सांडपाणी व्यवस्थापनात सूक्ष्मजीवांचा वापर कसा करतात? आता सांडपाणी व्यवस्थापनात सूक्ष्मजीवांचा वापर कसा केला जातो? तर मोठ्या शहरात जमा होणाऱ्या सांडपाण्यावर सूक्ष्मजैविक प्रक्रिया कराव्या लागतात. सांडपाण्यातील कोणत्याही संयुगाचे विघटन करणारे, त्याचप्रमाणे रोगकारक जीवाणूंना नष्ट करणारे सूक्ष्मजीव सांडपाण्यात मिसळले जातात. ते सांडपाण्यातील कार्बनी पदार्थांचे विघटन करून मिथेन व कार्बन डायऑक्साईड मुक्त करतात. फिनॉल ऑक्सिडायझिंग जीवाणू हे सांडपाण्यातील मानवनिर्मित रसायनांचे विघटन करतात. तर अशा प्रकारे सूक्ष्मजीवांचा वापर सांडपाणी व्यवस्थापनामध्ये केला जातो. आहे या प्रक्रियेत तयार झालेल्या गाळाचा उपयोग कसा होतो? तर या प्रक्रियेमध्ये जो गाळ तयार होतो, तर सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रियेत तयार झालेला गाळ खत म्हणून पुन्हा काय करण्यात येतो? वापरण्यात येतो. पुढे प्रश्न 5वा उपप्रश्न. पुढील आकृतीचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता इथं आकृती दिलेली आहे पहा. ती आकृती पहा. सौर ऊर्जेची आकृती आहे, हे दिसते आपल्याला. इथं सिलिकॉनच्या प्लेट दिसत आहेत. तर पहिला उपप्रश्न आहे, आकृतीत दर्शवलेली ऊर्जा निर्मिती प्रक्रिया ओळखा. तर आकृतीत सौर ऊर्जा निर्मिती ही प्रक्रिया दर्शवलेली आहे. सौर ऊर्जा विद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी वापरली जाते आणि सौर ऊर्जा ही स्वच्छ आणि हरित ऊर्जा आहे. तर हा प्रश्न आहे, या प्रक्रियेचा वापर करणाऱ्या 4 उपकरणांची नावे लिहा. आता कोणती उपकरणे वापरली जातात? तर सौर कुकर, सौर जलतापक, सौर दिवे, कॅल्क्युलेटर, सौर फोटोव्होल्टाईक घट किंवा त्याला सेल असं म्हणतात. इथं 5 उदाहरणे दिलेली आहेत. तुम्ही कोणतीही 4 उदाहरणे पेपरमध्ये लिहायची आहेत किंवा 5 लिहिली तरी चालतील. पुढे 6वा उपप्रश्न. पुढील आकृतीचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता इथं आकृती दिलेली आहे पहा. इथं झुरळ दिसते आपल्याला. तर इथं झुरळ दिसते. इथं आपल्याला खेकडा दिसतोय. तर पहिला उपप्रश्न आहे, आकृतीतील प्राणी कोणत्या संघातील आहेत? तर हे संधिपात संघातील प्राणी आहेत. दुसरा उपप्रश्न आहे, त्यांच्या त्वचेवरील आवरण कोणत्या पदार्थाचे बनलेले असते? तर ते आवरण कायटिनयुक्त आहे. आणि तिसरा प्रश्न आहे, त्यांच्या प्रचलनाचे अवयव कोणते? तर त्याचे प्रचलनाचे अवयव आहेत युग्मित उपांगे. ह्या युग्मित उपांगांच्या सहाय्याने ते प्रचलन म्हणजेच हालचाल करतात. पुढचा 7वा उपप्रश्न आहे, DNA फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय ते थोडक्यात स्पष्ट करा. या तंत्राचा वापर कोणकोणत्या ठिकाणी होतो? 2 उदाहरणे द्या. आता जसे प्रत्येक व्यक्तीच्या हाताचे ठसे निरनिराळे आणि ठराविकच असतात, त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या DNA रेणूतील न्यूक्लियोटाईडची क्रमवार रचनासुद्धा ठराविक असते. म्हणजे एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीसारखी नसते. या DNAतील न्यूक्लियोटाईड रचनेवर अवलंबून त्या व्यक्तीची नेमकी ओळख पटवता येते. या तंत्राला DNA फिंगरप्रिंटिंग असे म्हणतात. आता याचा मुख्य वापर गुन्हेनिदान शास्त्रामध्ये केला जातो. गुन्हेगाराची ओळख पटवण्यासाठी हे तंत्र वापरतात. तसेच बालकाच्या अचूक पालकांची ओळख पटवण्यासाठी आई, वडील व बालक या तिघांच्याही DNAच्या नमुन्यांची तपासणी केली जाते आणि त्यावरून त्या बालकाचे पालक कोण आहेत हे निश्चित करता येते. पुढील 8वा उपप्रश्न आहे, आपत्तीचा प्रकार ओळखून परिणाम स्पष्ट करा. तर पहिलं दिलेलं आहे महापूर आणि दुसरं आहे युद्ध. आता महापूर ही भूभौतिक आणि हवामानशास्त्रीय नैसर्गिक आपत्ती आहे. आता याचे परिणाम काय होतात? तर किनाऱ्यानजीकच्या वस्तीत पाणी शिरते, सखल भागात पाणी साचते, संपूर्ण प्रदेश जलमय होतो आणि आर्थिक आणि जीवितहानीसुद्धा होते. तर युद्धामुळं काय होतं? तर युद्ध ही मानवनिर्मित हेतू पुरस्कर आपत्ती आहे. आता या युद्धाचे परिणाम काय होतात पहा. अतोनात हानी होते, सर्व प्रकारचे नुकसान, अनेक जण मृत्युमुखी, महागाईमध्ये वाढ, अन्नधान्याचा तुटवडा, संपूर्ण देशातच असुरक्षिततेची भावना निर्माण होते. प्रश्न 4. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणताही एक. तर हा 4था प्रश्न 5 गुणांसाठी असतो. 2 प्रश्न दिले जातात, त्यातील एका प्रश्नाचे उत्तर आपण लिहायचे असते. तर पहिला प्रश्न आहे, पुढील आकृतीचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता इथं आकृती दिलेली आहे पहा. ही आर्तव चक्राची आकृती आहे. हे तुम्हाला ओळखता आली पाहिजे, त्यासाठी आकृत्या तुम्हाला माहीत पाहिजेत. त्यातला पहिला प्रश्न आहे, वरील आकृती काय दर्शवते? तर वरील आकृती ही मानवी स्त्रीमधील आर्तव चक्र, ऋतुचक्र किंवा त्यालाच मासिक पाळी असं म्हणतात, ते दर्शवते. पुढील दुसरा
आ काय आहे पहा, मानवी शरीरातील कोणत्या अवयवांचा सहभाग या प्रक्रियेत असतो? तर मानवी शरीरातील अंडाशय, गर्भाशय यांचा सहभाग आर्तव चक्रामध्ये असतो आणि हे चक्र नियंत्रित करण्याचं काम पीयूषिका ग्रंथी करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला ब मध्ये 1 मार्कासाठी सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो. आर्तव चक्र नियंत्रित कोण करते? तर पीयूषिका ग्रंथी आर्तव चक्र नियंत्रित करण्याचे काम करतात. ई आहे, या प्रक्रियेत कोणकोणती संप्रेरके भाग घेतात? तर आर्तवचक्र या प्रक्रियेत पीयूषिका ग्रंथीतून स्रवणारी पुटिका ग्रंथी संप्रेरक आणि पीतपिंडकारी संप्रेरक ही संप्रेरके भाग घेतात आणि अंडाशयातून स्रवणारी इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके भाग घेतात. म्हणजे एकूण 4 संप्रेरक आहेत: पुटिका ग्रंथी संप्रेरक, पीतपिंडकारी संप्रेरक, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. ई आहे, हे बदल पुन्हा पुन्हा किती दिवसांनी घडत असतात? तर आर्तव चक्र 28 ते 30 दिवसांनी पुन्हा पुन्हा घडत असते. आणि ऊ आहे, वरील प्रक्रिया सुरू असताना स्त्रीचे शरीर अशुद्ध असते, तिने इतरांपासून दूर राहावे, या विधानाबाबत तुझे मत काय आहे? तुझ्या मताचे स्पष्टीकरण दे. आता हा स्वमताचा प्रश्न आहे, पण उत्तर योग्यच असायला हवं. तर मासिक पाळी ही नैसर्गिक आणि संप्रेरकामुळे नियंत्रित अशी प्रक्रिया आहे. त्या काळात स्त्रीचे शरीर अशुद्ध नसते, तो गैरसमज आहे. गर्भाशयाचा आतील स्तर निघून जातो आणि तो पुन्हा दुरुस्त होतो. या कालावधीत तिला पुरेसा आराम आणि योग्य पोषण मिळाले पाहिजे. काहींना वेदना होत असतात आणि इतर विकारांचे संक्रमण होऊ शकते, म्हणून तिच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी आपण घेतली पाहिजे आणि तिने स्वतःही घेतली पाहिजे. परंतु तिने इतरांपासून दूर राहावे, अशा अंधश्रद्धा बाळगू नयेत. पुढे दुसरा प्रश्न 4थ्यातला दुसरा प्रश्न दिलेला आहे. पुढील आकृतीचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर आकृती काय दिलेली आहे पहा, गुडघ्यावरती डोकं ठेवून ती व्यक्ती थोडक्यात झोपलेली आहे असं म्हणता येईल आपल्याला, किंवा त्रासलेली वगैरे आहे असं दिसते आहे. तर त्यामधील पहिला प्रश्न आहे, पाठ्यपुस्तकात दिलेले हे चित्र काय दर्शवते? तर हे आपल्या पाठ्यपुस्तकातीलच चित्र आहे. हे चित्र मानसिक कमकुवतपणा आपल्याला दाखवते. या व्यक्तीला निराश वाटत असावे, कदाचित तो अंमली पदार्थाच्या आहारी गेला असावा. चिंता, वैताग अशा नकारात्मक भावनांनी त्याला वेढलेले आहे. दुसरा आ हा प्रश्न आहे, या समस्येची कोणतीही 2 कारणे स्पष्ट करा. आता याचे कारण काय पहा, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे तो एकटा पडला असावा, शिवाय पालकांशी पटत नसेल, त्यामुळे मनातील भावना त्याला व्यक्त करायला कोणी नसावे. आणि दुसरं कारण आहे गरिबी, बेकारी, शिक्षणाचा आणि सुसंस्काराचा अभाव, या कारणाने त्याला स्वतःला सावरता येत नसावे, त्यामुळे तो डोकं टेकून बसलेला आहे. तिसरा आहे समस्या निवारण्यासाठीचे उपाय. आता ही समस्या निवारण्यासाठी काय उपाय करता येतील? तर घरातील व्यक्तींबरोबर आपले विचार बोलून दाखवावेत, घरातील वातावरण चांगले ठेवावे, त्याचबरोबर समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ज्ञ यांना भेटून उपाय करून घ्यावा. अशा रीतीने हा सर्व पेपर व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये सोडवा आणि काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.